नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव सेवेचा लाभ. महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात इस्रोच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन सिव्हिल क्रमांक 1022/1989 दाखल असून त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 22/7/2026 रोजी न्यायिक अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याबाबत राज्य शासन व माननीय उच्च न्यायालय यांच्या संमतीने निर्णय घेण्याबाबत आदेश दिले आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष करण्याबाबत संमती असल्याचे कळविले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत तात्पुरत्या स्वरूपात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरून शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. शासन निर्णय रिट पिटिशन सिव्हिल 1022/1989 मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेश अनुसरून राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दिनांक 31/3/26 रोजीपासून 62 वर्ष करण्यात येत आहे. जे न्यायिक अधिकारी दिनांक 31/3/26 रोजी अथवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले आहे, त्यांच्या लेखी संमतीनंतर त्यांना वाढीव सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच त्यांच्या वयाचे 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे. सदर शासन निर्णय रिट पिटिशन सिव्हिल क्रमांक 1022/1989 मधील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत असून सदर याचिकेतील अंतिम निर्णयानुसार पुढील आवश्यक ती उचित कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद.